हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे उलनला मेंटेन कसं करायचं आहे। उलनचा गुंतागुंत होऊ नये म्हणून आपण त्याचे बॉल बनवून ठेवत असतो, गोळे बनवून ठेवत असतो। चला तर आपल्याला आज तेच बघायचं आहे, उलनचे गोळे कसे बनवायचे आहे, बॉल्स कसे बनवायचे आहे। ते तुम्ही पायामध्ये धरून सुद्धा बनवू शकता। दोन्ही पायामध्ये व्यवस्थित असं धरून बॉल बनवायला ही अगदी सोपं जाते। पण आपण आज चेअरमध्ये टाकून त्याचा बॉल बनवणार आहे। व्यवस्थित त्याचा गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित गाठ सोडून घ्यायची आहे त्याची, नाहीतर ते अजून गुंतवू शकते। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलेला आहे। एका साईडने लूज दोरा असतो, तो इझिली आपल्या हाताने तुटतो। दुसरीकडून गाठ असते, ती गाठ आपल्याला व्यवस्थित सोडून घ्यायची आहे, नाहीतर ती पॅक होऊ शकते आणि त्याचे दोन टोके निघतात। त्यातला एक टोक पकडून आपल्याला बॉल बनवायला घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे बनवत आहे। सेम अगदी तसं बनवायचं आहे। तुम्ही बांगडीमध्ये वगैरे टाकूनही त्याचा बॉल बनवू शकता, पण मी डायरेक्टली बनवलेला आहे। अगदी सोपं आहे। बस गोल गोल करत घ्यायचा आहे। एक दोरा असं इझिली निघत जातो। आपण जर व्यवस्थित आधी गुंता काढला असेल तर व्यवस्थित एक लाईन अशी मोकळी निघत जाते, गुंता वगैरे काही राहत नाही। व्यवस्थित आपल्याला बॉल बनवायला एकदम सोपं जाते। तुम्ही बघू शकता अगदी इझिली बॉल बनवता येत आहे। व्यवस्थित अशा प्रकारे सेम प्रोसेस रिपीट करत चालायची आहे। गुंता होणार नाही। तुम्ही जसं खाली वगैरे ठेवून करसाल तर ते सगळं मिक्स होऊन जाईल आणि खूप गुंता होऊन जाईल, तो काढायला खूप अवघड जाईल। एकतर थ्रेड बारीक, उलनचा थ्रेड बारीक असते हा, त्यामुळे गुंता जास्त होऊ शकतो। तुम्ही कोणत्याही प्रकारचं फरचं उलन घ्या, साधं उलन घ्या किंवा हे चमकीवालं उलन घ्या, सेम प्रोसेस आहे। आपण सेम प्रकारे तुम्ही याचा बॉल बनवू शकता। सगळ्याच उलनचं सेम प्रकारे आहे। आपल्याला आधी गाठ सोडून घ्यायची आहे, नंतर चेअरमध्ये किंवा पायामध्ये अडकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक टोक पकडून त्याचा बॉल बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता सेम प्रकारे सर्व उलनचं आहे। अगदी सोपं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेवटून जर थोडंफार गुंतलं तर व्यवस्थित आरामशीर काढायचं आहे। जास्त ओढाताड करायची नाही। तुम्ही जर जास्त ओढाताड करसाल तर ते अजून गुंतत जाईल। जास्त गुंतलं की मग ते निघत नाही लवकर। तुम्ही बघू शकता मी कसं काढत आहे। एकदम सोपं आहे काढणं, जास्त काही अवघड नाही आहे। गुंतू द्यायचं नाही जास्त, ते मग ते इझिली निघत जाते। तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटात, जास्तीत जास्त 5-1 मिनिटमध्ये आपला एक बॉल तयार होतो। असे बॉल करून ठेवले तर उलन खराबही होत नाही, व्यवस्थित राहते। सगळे बॉल तुम्ही व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये वगैरे ठेवून द्या, जेणेकरून ते व्यवस्थित राहतील, त्याची गुंतागुंत होणार नाही आणि ते असे थोडे लाईटही दिसणार नाही। तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहे। अगदी सोपं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्स अगेन।